अनमोल त्यांची वाणी, प्रभावी विचाराची लेखणी, लोकशाहीर म्हणून कीर्ती इतिहासाच्या पानोपानी, लोकशाहीर म्हणून कीर्ती इतिहासाच्या पानोपानी. नमस्कार, माझे नाव श्रुती राहुल जाधव, वर्ग 7वा. आज मी तुमच्या समोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीबद्दल 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी विनंती करते. फक्त 1.5 दिवसाची शाळा शिकून छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचविणारे एकमेव साहित्यरत्न, साहित्य सम्राट म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1900. ते शिक्षण घेऊ शकले नाही, पण तरी अण्णाभाऊंनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर लेखणीच्या बळावर साहित्य क्षेत्रात खूप मोठी झेप घेतली. त्यांनी सर्वसामान्यांना सहज समजले अशा ग्रामीण भाषेतून लेखन केले. आयुष्यभर वंचितांसाठी समाज प्रबोधन केले. अण्णाभाऊ साठे हे समाज सुधारक व क्रांतिकारक सरणीचे लेखक होते. त्यांनी लिहिलेल्या फकीरा या कादंबरीला राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. त्यांनी लिहिलेली पोवाडे, कथासंग्रह, लोकनाट्य, लावण्या आजही लोकांच्या मनावर राज्य करते. त्यांनी लिहिलेली गाणी आजही अभिमानाने गायली जातात. माझी मायना गावाकडे राहिली, माझी जीवाची होती या कायली, हे मुंबई बद्दल लिहिलेले गीत आजही अजरामर आहे. त्यांच्या 14 भारतीय भाषा, इंग्रजी, जर्मन, रशिया अशा परदेशी भाषेतील विद्यार्थी त्यांच्या साहित्यावर समाज प्रबोधन करत आहेत. आजही त्यांच्या लेखणीच्या जोरावर समाजात दळून आणण्याची ताकीद त्यांच्या लेखणीत होती. आजही